भाजपला नागपूरमध्ये क्रॉस वोटिंग होईल अशी भीती वाटते। आता ही भीती का वाटते? तर ही भीती वाटते ते म्हणजे काँग्रेसनंच तिथं आव्हान दिलेलं आहे की भाजपचं क्रॉस वोटिंग होऊ शकतं। काँग्रेसच्या या दाव्यानंतर, या आव्हानानंतरच भाजपनं क्रॉस वोटिंग होऊ नये यासाठीची खबरदारी घेतलेली आहे आणि त्यासाठी अगदी 10 तारखेपासूनच भाजपच्या नगरसेवकांची मुंबई गोवा अशी वारी त्यांनी आखलेली आहे। कार्यक्रम सुद्धा म्हणजे जर आपण पाहिलं तर मुंबईत येणार 10 जूनला, 11 जूनला मुंबईतनंच गोव्यात जाणार आहेत हे भाजपचे नगरसेवक आणि 14 जून पर्यंत गोव्यात मुक्काम करणार। 14 जून नंतर पुन्हा मुंबईत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे। त्यानंतर 15 आणि 16 तारखेला रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये या नगरसेवकांचं प्रशिक्षण असणार आहे आणि 17 जूनला सगळेजण रेल्वेनं नागपूरला जाणार आहेत आणि 18 जूनला विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीचं मतदान आहे। हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे इतकं लांबचं शेड्यूल हे भाजपनं तयार केलेलं आहे आपल्या नागपुरातल्या नगरसेवकांसाठी। तिथे जर आपण पाहिलं तर डॉक्टर राजीव पोदार हे भाजपचे उमेदवार आहेत आणि अतुल लोंढे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत। तसं पाहायला गेलं तर हा विदर्भामध्ये आता भाजपचं प्रस्थ वाढतं आहे। नागपुरात भाजपचा अनेक नेते आहेत, स्वतः मुख्यमंत्री नागपुरातले आहेत, नितीन गडकरींसारखे महत्वाचे नेते आहेत। विदर्भामध्ये नेहमी ये जा करणारे चंद्रशेखर बावनकुळे आपल्याला माहितीच आहेत, अर्थात तेही विदर्भातले आहेत, पण नागपुरात अनेकदा ते तिथं येत जात राहतात हेही आपण पाहिलेलं आहे। एकूणातच आपण जर पाहिलं तर भाजपकडे चांगले आणि महत्वाचे मोठे नेते हे विदर्भात असताना सुद्धा भाजपचे नगरसेवक क्रॉस वोटिंग करतील याची भीती भाजपला वाटते आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे काँग्रेसनं केलेला दावा। भाजपचं संख्याबळ कमी दिसायला नको, नगरसेवक एकसंघ राहावे यासाठी पक्षाकडनं म्हणूनच काळजी घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे। अर्थात एकूणातच विधान परिषदेच्या या निवडणुकीसाठी भाजपला क्रॉस वोटिंगची भीती केवळ काँग्रेसनं आव्हान दिलेलं आहे, काँग्रेसचा असा दावा आहे म्हणून वाटते का? कारण तसं बघायला गेल्यावर क्रॉस वोटिंगची भीती ही भाजपला असता नये। भाजपचं तिथलं संख्याबळ आपण लक्षात घेऊयात। एकूण मतं जी आहेत नागपूरमधली ती 794 आहेत, भाजपकडे त्यापैकी 501 मतं आहेत, शिवसेनेकडे 30 मतं आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 5 मतं आहेत आणि इतर पक्ष आहेत 258। एकूणच आपण जर विचार केला तर भाजपकडे असलेल्या मतांची संख्या पाहता मोठ्या प्रमाणावर म्हणजे आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर भाजपकडे सर्वाधिक मतदान आहे असं आपण म्हणू शकतो। गाईच्या शुद्ध तुपापासून तयार केलेले बर्वाचे हेअर, बॉडी आणि स्किन केअर प्रॉडक्ट्स आहेत ना, बर्वा स्किन थेरपी, सेफ, नॅचरल, ग्लॅमरस।